नमस्कार, मिनल धामणे ब्लॉग चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आहे शुक्रवार, तर आज मी बनवणार आहे गवारची पातळ भाजी आणि त्याच्याबरोबर काकडीची कोशिंबीर। गवारची आपल्याला पातळ भाजी बनवायची ना, त्याच्यामुळे ना बा गवार अशी मिसून घ्यायची। इकडं एवढ्या हिरव्या मिरच्या, लसूण आणि मीठ पण वाटायलाच टाकायचं। एका कढईत आपल्याला जेवढे लागेल तेवढे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि ते पण टाकायचे। शेंगदाणे काढून घेतल्यावर लगेच आपण त्याच्यात थोडं तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता पण माझ्याकडे नव्हता। लगेच थोडी हळद झाल्यावर लगेच शेंगा धुवून टाकायच्या, त्या शिजून द्यायच्या थोडा वेळ आणि मग नंतर लसूण, हिरवी मिरची, मीठ आणि शेंगदाणे एकत्र वाटून घ्यायचे आणि द्यायचं त्याच्यात तो पेस्ट टाकून। शेंगा थोड्या पातळच धरायच्या, कारण चुरता पण आली पाहिजे। आमची तर भाकर किंवा पोळी चुरूनच लागते। शेंगा मी आता दुसऱ्या शेगडीवर ठेवलेल्या आहे शिजायसाठी आणि इकडं लगेच आता काकडीची कोशिंबीर करून घेते। तर त्यासाठी बघा काय काय तयारी आहे। त्याच्यासाठी थोडी साखर, जिरे, काळं मीठ, आपलं साधं जाडं मीठ। आता हे सगळं खलबत्त्यात आहे ना बारीक करून घेते। हे काकड्या आहे ना किसून घ्यायच्या। काकडी आता आपली किसून झाली, तर पहिल्यांदा पातेल्यात आहे ना दह्याची पिशवी टाकते। दही फेटून घेतल्यावर मग ती किसलेली काकडी टाकायची। पिळायची नाही ती काकडी, तशीच द्यायची टाकून। थोडी पातळ झाली तर मग वाटीमध्ये पण घेऊन खाता येते, छान लागते अशी पण कोशिंबीर। तुम्ही एकदा ट्राय करून पहा। आता कोशिंबीरला तडका देण्यासाठी मी एका वाटीमध्ये तेल टाकलं। तेल एकदम कडकडीत होऊन द्यायचं। त्याच्यानंतर मोहरी टाकायची, मोहरी जरा जास्तच घ्यायची आणि 2-3 हिरव्या मिरच्या कापून टाकायच्या आणि मग त्याच्यावरती फोडणी टाकून द्यायची। थोडी कोथिंबीर पण टाकायची त्याच्यात। कोशिंबीर करून घेईपर्यंत तोपर्यंत भाजी पण शिजली मस्त। आणि इकडे बघा आपली कोशिंबीर अशी छान अशी झालेली आहे कोशिंबीर। आता ह्या कोशिंबीरला आहे ना फ्रीजमध्ये ठेवून देते। इथं आमच्या आजीबाई पाहत होत्या भाजी कशी झाली आणि म्हणे मी माझ्या मैत्रिणीला पण देऊन येते थोडीशी भाजी, त्यांना गवारच्या शेंगा आवडत्या म्हणून। म्हटलं द्या मग, तोपर्यंत मी पोळ्या लाटून घेते। बाईनी कढई खाली घेतल्यानंतर लगेच मी गॅसवर एक कपडा आथरून दिला। कपडा टाकला म्हणजे पोळ्या करताना आहे ना पीठ इकडं तिकडं अजिबात उडत नाही। ते पीठ उडालं नाही म्हणजे एवढा त्रास पण होत नाही गॅस पुसायचा। फक्त एकच शेगडी, सिंगल शेगडी पुसून घ्यायची आणि आजूबाजूचं पीठ पुसलं का सोपं काम होऊन जातं एकदम।
संध्याकाळी झाल्यानंतर लगेच आम्ही इकडं जेवणासाठी ताटं वाढून घेतले. मिस्टर एकीकडे जेवत होते, बाई जेवत होत्या आणि मिस्टर या नाहीच. मग ते गेल्यानंतर लगेच मी भांडे घासून घेतले. भांडे झाल्यानंतर लगेच किचन आणि झाडून पुसून घेतले. थोड्या वेळ आराम केला. मग लगेच संध्याकाळी ना इथं गुळांब्याची तयारी केली आम्ही आणि गुळांबा करून घेतला. गुळांबा करायसाठी आम्ही 2 किलो कैऱ्या आणल्या होत्या. त्या कलमी आंब्याच्या होत्या कैऱ्या आणि त्या कैऱ्या किसून घेतल्या. थोडं त्याचं पाणी काढून घेतलं म्हणजे आंबटपणा कमी झाला का त्यामुळे जास्त साखर टाकायला लागत नाही त्याचा. आणि नंतर तुपात परतून घेतल्या. कलर बदलल्यावर साखर टाकली. साखर टाकल्यानंतर थोड्या वेळाने वेलची आणि सुंठ पावडर पण टाकली. एकदम असा काचेसारखा छान झाला आपला गुळांबा. गुळांबा थंड झाल्यानंतर एका प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या बरणीत भरून ठेवायचा आणि तो महिनाभर पण खराब होणार नाही.
Oh,